नागपूरमध्ये भाजपकडून बाईक रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री स्वतः बाईक रॅलीमध्ये सहभागी, स्वतः बाईक चालवत सहभागी, तर बाईक रॅलीच्या माध्यमातून भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। नागपूरमध्ये महायुतीची सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। तर मुंबई पालिकेतही आपलाच विजय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास। विरोधक विकास करत नाहीत, फक्त बोलबच्चन करतात, फडणवीसांचा आरोप। तर फडणवीसांच्या रोड शोची नागपुरात सांगता। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रोड शो मध्ये विजयाचं प्रतीक असलेल्या नागपूरच्या पिवळ्या मारबतची प्रतिकृती। मोठ्या उत्साहात लोक पिवळी मारबत घेऊन रोड शो मध्ये सहभागी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो। प्रभाग क्रमांक 34, 32 आणि 8 मध्ये रोड शोचं आयोजन। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। मनपा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मनसेचं पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोथरूडमध्ये दाखल। राज ठाकरेंसाठी मनसैनिकांची मोठी गर्दी। पुण्यामध्ये भाजपच्या सभेच्या ठिकाणी मनसेची ही रॅली। मनसे कार्यकर्त्यांकडून भाजपच्या सभेच्या ठिकाणी वादन। मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून विनंती। पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार। अंबरनाथमध्ये पालिकेबाहेर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा। उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेकडून भाजपचा पराभव। भाजपच्या पराभवानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने। नालासोपाऱ्यात 10 लाखांची रोकड जप्त। दुचाकीमध्ये 10 लाखांची रोकड पाकिटात ठेवलेली आढळली। पेल्हार ब्रिज जवळ रात्री 2:30 वाजता रोकड जप्त। दुचाकीमध्ये रोकड आढळल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा आरोप। प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पतीवरती पैसे वाटप केल्याचा आरोप। माजी शाखा प्रमुखाकडून व्हिडिओ व्हायरल। गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली, किती याची फडणवीसांनी यादीच वाचली। तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजक देखील बनवू आणि नोकरी देखील देऊ। फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार। गौतम अदानी यांनी गन पॉइंट वरील सगळी विमानतळं घेतली। राज ठाकरेंचा आरोप। तर अदानींशी दोस्ती करण्याइतका मी अडाणी नाहीये, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरे अदानीला बोलल्यावरती भाजपला मिरची का झोंबली। गौतम अदानी यांनी भाजपच्या लोकांना वकीलपत्र दिलंय का, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल। संजय राऊतांकडून रवींद्र चव्हाण यांचा फोटो ट्विट। लुंगी नेसून रवींद्र चव्हाण महायुतीच्या सभेत आले। राऊतांचा ट्विटवरून रवींद्र चव्हाण यांना इशारा। मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून भगवा गार्ड हा नवा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवरती जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण। मतदान केंद्राबाहेर 15 जानेवारीला भगवा गार्ड तैनात केला जाणार। दुबार मतदाराला फोडणार आणि पाडणार, अमित ठाकरेंचं वक्तव्य। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीसोबत बोलताना अमित ठाकरे यांचं वक्तव्य। भाजपच्या नवी मुंबईतील जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्ती करू असं आश्वासन। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। मनपाच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा डाव। मराठी माणसांनी या निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, काळे यांचं आवाहन। 2017 नंतर निवडणुका का घेतल्या नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल। मुंबई कशी गळायची आहे असं काहीसं चित्र दिसतंय, जनता त्याला नक्की उत्तर देईल, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। भाजप गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करतंय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपला जनसेवा नाही, लक्ष्मी सेवा करायची आहे, प्रणिती शिंदेंचा आरोप। भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली। तर दिलीप कांबळे यांनी प्रशांत जगताप यांच्यावरती टीका करत असताना त्यांची जीभ घसरल्याचं कळतंय। त्यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा देखील समावेश। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांची कारवाई। पुणे शहर काँग्रेसकडून 20 जणांचं निलंबन। पक्षविरोधी काम केल्यानं पदाधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याची माहिती समोर। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महम्मदवाडी उंडरी प्रभाग क्रमांक 41 या ठिकाणी प्रचाराला वेग। उमेदवारांकडून मतदारांसोबत थेट संवाद साधत विकास कामांचा आढावा, तर अजितदादांकडून उमेदवारांसाठी रोड शो।
पुण्याला बदल पाहिजे. 16 तारखेला पुण्याचा कारभारी बदललेला दिसेल. अजित पवार केंद्रातील नेत्याला भेटून बस आणि मेट्रो प्रवास मोफत करतील. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. खा त्यांचं बटन पण दाबा आमचं बटन. गुलाबराव पाटील यांचं प्रचारादरम्यान वक्तव्य. पार्ट्या जोरात चाललेल्या आहेत. जळगावातील सभेत गुलाबराव पाटलांचं विधान. लातूर पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा उजनीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित. उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जातं. अमित देशमुखांचा निशाणा. तर भाजपला लुबाडण्यासाठी लातूर पालिकेची सत्ता हवी आहे. अमित देशमुख यांची भाजपवर टीका. सांगली महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार. 29 पैकी 28 महापालिकेमध्ये महायुतीचे महापौर होतील. सर्वाधिक महापौर भाजपचे होणार असल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा. भाजप आणि एमआयएम म्हणजेच कोट पॅटर्न. अंबादास दानवेंचं ट्विट. एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. दानवेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी व्हायरल. यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घरही शोधलं. यादी कोणी बनवली माहिती नाही. यादीत नाव असणाऱ्यांची प्रतिक्रिया. गायिका आणि आमदार मैथिली ठाकूरला भाजपनं मुंबईमध्ये मनपा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरवलं. मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र हे माझं दुसरं घर. मैथिली ठाकूर यांचं वक्तव्य. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची सोमेश्वराचं त्यांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं उमेदवारांकडून शेवटच्या काही तासांमध्ये प्रचार सुरू. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर यांचं शक्ती प्रदर्शन. तेजस्वी घोसाळकर पहिल्यांदाच मुलासह रॅलीमध्ये सहभागी. उत्तर भारतीय ना बटेगे ना बिकेगा. मुंबईमध्ये लागलेले बॅनर हटवले. मातोश्री, शिवसेना भवन, साटम यांच्या ऑफिस बाहेर बॅनर लागले होते. सांगलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ल्याचा प्रयत्न. शिवसेना शहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यांच्यावरती हल्ला. निवडणुकीच्या प्रचारातून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हा हल्ला. जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांचा आरोप. गुन्हेगार हत्यारांसह मटका चालवणाऱ्यांवरती भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा आरोप. तर खोटं ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देतो. आमदार नितीन देशमुख यांचं भर सभेत वक्तव्य. काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले डाकू. अकोल्यातील सभेत प्रकाश आंबेडकरांची भाजपसह काँग्रेसवर टीका. तर ही शेवटची निवडणूक, यातच भाजपचे कंबरडे मोडा. आंबेडकर यांचं आवाहन. जळगावमध्ये भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. पहिल्यासारखी साफसुथरी भाजप देखील राहिली नाहीये. एकनाथ खडसेंची भाजपवर टीका. लाडक्या बहिणीला पैसे दिले मात्र भाई कसाई निघाला. खडसेंचं टीकास्त्र. अपहरण करून मारणे, बोट छाटणे हा दहशतवाद संपवायचा आहे. अशोक चव्हाण यांचा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर निशाणा. अपहरण आणि मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची अशोक चव्हाण यांनी भेटही घेतली. जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे विशाल पाटील लाचार. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विशाल पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर. तर राज्यात सत्ता पण सांगलीमध्ये भाजप लाचार अशी विशाल पाटील यांनी केली होती टीका. पुण्यातील उमेदवारांच्या प्रचाराला जोर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार. पुण्यातील प्रभागांना स्मार्ट प्रभाग बनवणार असल्याचं आश्वासन. मुंबईमध्ये राजकीय वलय नसताना देखील सचिन दाबेकर निवडणुकी रिंगणामध्ये. तर प्रभाग क्रमांक 99 मधून दाबेकरांची अपक्ष उमेदवारी. मी केलेल्या कामामुळेच निवडणूक लढण्यासाठी जनतेचा आग्रह. दाबेकर यांची प्रतिक्रिया. मुंबईतील लालबाग, परळ या भागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 गटांमध्ये थेट प्रचार लढत. बालेकिल्ला शाबूत ठेवणार आणि मैदानात उतरून जोरदार प्रचार करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत निवडणूक आयोगाचं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश विचारात घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना. वाशिम नगर परिषदेमध्ये भाजप समोर ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान. तर रिसोड नगर परिषदेत नगराध्यक्ष भाजपचं असताना उपाध्यक्षपदही महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता. पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध. पुणे विभागामध्ये 3,10,964 पदवीधर तर 51,979 शिक्षक मतदार.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुसेगाव ग्रामपंचायत संपूर्ण बरखास्त ग्रामपंचायत कार्यालय आणि त्यावरील गाळे अनधिकृत बांधून अष्टविनायक महामार्गावरती अतिक्रमण वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचं पालन न करता अतिक्रमण केल्यानं मोठी कारवाई। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश रामेश्वरांच्या विवाह सोहळ्याची थाटात मिरवणूक तर हुर्रेहब्बूवाडा ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिरापर्यंत जवळपास 3.5 किलोमीटर पर्यंत आकर्षक अशी रांगोळी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारती संस्थेनं ही रांगोळी काढल्याची माहिती। गोंदियामध्ये तूर पिकावरती शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा धोका वाढला। हेलिकॉप्टर तसेच पिसारी पतंग आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नंदुरबारमधील भरड धान्य केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ। शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी 10 केंद्रांना मंजुरी, मात्र अवघ्या 200 शेतकऱ्यांची नोंदणी, तर शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना अधिक पसंती। गोंदियामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं धान्याचे चुकारे थकीत। 2 महिन्यांपासून चुकारे अडल्यानं शेतकरी अडचणीत। तात्काळ शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंगरुळपीरमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून बागायतदार फळबागा मस्टरच्या लाभापासून वंचित। राष्ट्रीय कृषी हमी योजनेअंतर्गत देण्यात येणार होता लाभ, तर वारंवार पाठपुरावा करून देखील ठोस कार्यवाही होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाणी टंचाईचा धोका ओळखून प्रशासनाची खबरदारी। जिल्ह्यातील 230 गावांसाठी पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार। आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवला। भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीनं युवा सप्ताहाचं आयोजन, तर उपक्रमांतर्गत शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांचा मोठा सहभाग। पंढरपूरमध्ये संक्रांतीच्या निमित्तानं रुक्मिणी मातेस सुवासिनी महिलांनी एकत्रित येऊन केली भोगीपूजा, तर भोगीपूजेनिमित्त रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक। भोगीपूजा झाल्यानंतर परंपरेनुसार पुरातन असे 24 सुवर्ण अलंकार देखील प्रदान। अमरावतीच्या रेवसामध्ये ब्रह्मचारी महाराजांचा 157वा पुण्यतिथी महोत्सव। यावेळेस ब्रह्मचारी महाराजांची गावातून पालखी देखील काढण्यात आली। महोत्सवाच्या निमित्तानं 50,000पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। वाशिमच्या तरहाळ्याच्या श्री शंभूशेष महाराज संस्थान या ठिकाणी 52वा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। महोत्सवानिमित्त पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। भंडाऱ्याच्या कुंभलीत मकर संक्रांतीनिमित्त उद्यापासून दुर्गाबाई देवीची भव्य यात्रा। प्रशासन आणि ग्रामस्थांकडून जय्यत अशी तयारी पूर्ण। विदर्भातून लाखो भाविकांची लावतात या ठिकाणी हजेरी।